मित्रांनो, कधी तुम्ही लक्ष दिलंय का? घरासमोर लावलेलं एखादं झाड तुमच्या जीवनाला सुख, संपन्नता आणि आरोग्य देऊ शकतं, तर काही झाड तुमच्या घराचं भाग्य थेट हरवून टाकू शकतात. होय, वास्तुशास्त्रात याचं अगदी स्पष्ट उत्तर दिलंय. आज आपण बोलणार आहोत अशा झाडांबद्दल जी घरापुढे असली तर ते घर लक्ष्मी प्रवेशाचं द्वार बंद करतात, आणि काही अशी झाडे ती आपले लक्ष्मी उघडून टाकतात. म्हणजे घरापुढे जर ही काही झाडे असली तर आपल्या घरात लक्ष्मी नेहमी येते. वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी आणि कोणती लावू नये याबाबत पूर्ण माहिती आपण सविस्तर बघूया. मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे वेळ नसेल तर वेळ काढा आणि हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही ASA मराठी या युट्यूब चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या ASA मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. सोबत तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. घराच्या पुढचा भाग म्हणजे आपला मुख्य प्रवेशद्वार. जसं आपण दरवाजाला तोरण बांधतो, देवपूजा करतो, तसं झाड ही नैसर्गिक शक्तीचा आधार बनतात. योग्य झाड घरापुढे असलं की त्या झाडाची छाया, सुगंध, पानाची हालचाल, हवा हे सगळं सकारात्मक स्वपंदन निर्माण करतं. ही सकारात्मक ऊर्जा घरातील सदस्यांच्या मनावर परिणाम करून आनंद, सौख्य, आरोग्य, बुद्धी देते. काही झाडं अशी असतात जी रात्री नकारात्मक वायू जास्त प्रमाणात ऊर्जित करतात. चुकीचं झाड का टाळावी? कारण आपल्या झाडाच्या मुळाचा विस्तार असा होतो की घराच्या पायाभूमीला सुद्धा कमकुवत करतात. वास्तुशास्त्रानुसार अशी झाडांची सावली घरावर पडली की ती सावली अडथळा, वादविवाद, आजार, आर्थिक नुकसान आणते. यामुळे घरातील व्यक्तींनी आयुष्यात अचानक दुःख, वाईट सवयी किंवा अपयश वाढू शकतं. मित्रांनो, घरापुढे काही असे झाडे आहेत जे तुम्ही लावायलाच पाहिजे, आणि घरापुढे काही अशी झाडे आहेत ती तुम्ही चुकून सुद्धा लावायला नको. आपण बघूया आता योग्य झाडाची निवड कशी करावी. हेच काही लोकांना माहिती नाही. जी झाड नेहमी हिरवीगार दिसतात, ज्यांच्या पानांना नेहमी ताजेपणा असतो, जी झाड घरापुढे आल्यावर थंडवा आणि प्रसन्नता देते, ज्या झाडाखाली उभं राहिलं की मन शांत होतं, ज्या झाडाची छाया कधी अंधारट वाटत नाही, उलट उधळून टाकते, जी झाड पावसाळा, उन्हाळा, हिवाळा अशा प्रत्येक ऋतूत तग धरून उभी राहते, अशी झाड घरापुढे लावणं योग्य. ज्याचं फळ किंवा फूल तुम्हाला चांगलं काही खायला किंवा मनाला शांती किंवा सुगंध, समाधान निर्माण करतो, हे झाड घरापुढे लावणं अत्यंत चांगलं मानलं जाते. आता आपली काही टाळव्याच्या झाडांची संकेत आहेत जे आपल्याला टाळायची आहे. जी झाड रात्री खूप जास्त अंधार वाढवतात, ज्याचं रूप पाहिलं की मनात भय, चिंता, अस्वस्थता निर्माण होते. ज्या झाडाभोवती सतत कीटक, मुंग्या, साप, वटवाघूळ आकर्षित होतात. जी झाड घरावर फार मोठी सावली टाकतात. ज्या मुळांची घराची भिंत, पाया किंवा अंगण फोडलं जातं. जी झाड सतत कोमजलेली, वाळलेली किंवा रोगट असतात. ज्यांच्या पानांचा गंध कडवट किंवा त्रासदायक असतो, अशा झाडामुळे घरात सतत भांडण, ऊर्जा आणि आजार हे आपल्याला निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रीय दिशा आणि आपले झाड कसे लावावे हे सुद्धा बघा. घराच्या उत्तर दिशेला हलकी, शांत किंवा सावली देणारी झाड लावावी. मित्रांनो, हे बघा, ही माहिती तर फक्त सुरुवात आहे, पण तुमच्या घरापुढे तुम्ही कोणती झाड लावायला पाहिजे याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात मधातून सोडू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. थोडासा वेळ या व्हिडिओला नक्की देऊन बघा, हे तुमच्यासाठीच खूप फायद्याचे ठरेल. आता चला बघूया कोणती आहेत ती झाडे जे आपण घरापुढे लावायला पाहिजे. 1. कर्दळीचे झाड. दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावणे खूप शुभ मानले जाते. पूजेला खांब म्हणून तिचा वापर होतो. 2. पपई आणि जांभुणीचे झाड. दारात नसावी, संतती व संपत्तीचे नुकसान होते. 3. अंगणामध्ये तुळस नक्की असावी, परंतु ते थेट दरवाजासमोर अजिबात नसावी. 4. घरामध्ये प्रवेश करताना नेहमी दरवाजासमोर काटेरी झाडे लावू नये, याने गृहकलेश, अशांती, शत्रुगण निर्माण होतात, तसेच घरामध्ये कटकटी चालू राहतात. दारासमोर नेहमी प्रसन्न वाटेल असे झाडे लावावी. 5. गुलाब आणि कोरफड ही 2 रोपटे वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात, अशी मान्यता आहे. वास्तुशास्त्रानुसार याला असं मानलं जातं. 6. ज्या झाडातून चीक निघतो अशी झाड घराभोवती अजिबात लावू नये. 7. अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावावे. याला आर्कविवाह असे म्हणतात. त्यानंतर तरुणाचे
दहन संस्कार होतो. त्यामुळे हिंदू धर्मात व शास्त्रात रुईचे झाड हे वास्तू शेजारी असणे हा दोष मानला जातो. 8. पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे, असेलच तर ते घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते. 9. घरासमोर कधीही पपई किंवा जांभळाचे झाड नसावी. 10. पिंपळाच्या झाडाला आपल्या घराच्या अवतीभोवती नसावे. पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून ते आपल्या घराचे लक्षण करते. 11. ज्यांना मूळ बाळ होत नाही त्यांनी हे नेहमी लक्षात ठेवा, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत राहाव्या. 12. वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते. शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य आणि ऐश्वर्य वाढवते. तसेच मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी याची पूजा करावी. याने मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. सोबत अनेक आपल्याला फायदे सुद्धा होतात. 13. घराच्या आग्नेय दिशेला लाल फुले येणारी झाडे लावू नयेत, त्याने आपल्याला आलेला त्रास वाढतो. 14. घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी. 15. पाण्याचा स्रोत शक्यतो ईशान्य, पूर्व किंवा उत्तरेस असावा. 16. घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नये, याने आपल्याला चांगला परिणाम नाही मिळत. 17. ज्या केळी, बोर, जांभूळ, बाभूळ, महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते. 18. घरासमोर कुंडलीत लावल्यास घरातील एखादी झाड असते, जसं की आपण एखादे चांगलं किंवा वाईट झाड लावतो किंवा लिंबाचं झाड लावतो किंवा कडुलिंबाचं लावतो, पण जर ते कुंडीत असेल आणि ते झाड खूप मोठं होण्याचं असेल तर ते आपल्याला वस्तुदोष निर्माण करतो. 19. घराभोवती रक्तचंदनाचे गुंजेचे झाड लावणे शुभ समजले जाते. याने सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. 20. नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल, ब्रह्मकमळ ही झाडे उत्तर पूर्व दिशेस लावावी. 21. घराच्या आवारात नारळाची झाडे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशेला शुभ समजल्या जातात. 22. फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता, ते घराच्या दक्षिणेला लावावे. 23. नागकेशरा, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी. यामुळे झाडाजवळ आपल्याला चांगला सुगंध व समाधान आणि मन प्रसन्न होण्यासाठी मदत मिळते. 24. अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य, पैसा पाण्याची स्थिती चांगली राहते, दुःख त्रास याने दूर राहतो. 25. घराजवळ बेलफळ आणून ठेवा, 1 ते 2 आठवड्याने ते बदलावे, त्याची पूजा करण्याची गरज नाही, घरात सुख समृद्धी नांदते. 26. औदुंबर, वड, पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराची 100 पट खोल जाऊन आपल्या पृष्ठकळ हे जे जागा आहे ते पूर्णपणे हलवू शकतात. त्यामुळे अशा वृक्षापासून सुद्धा दूर राहावे. या वृक्षाच्या शेजारी विहीर खणावे, हमखास पाणी लागते. 27. घरात सतत उजेड असावा, त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेशवास करत नाही. 28. संध्याकाळी व रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये. असा जर एखादं झाड असेल जे तुमच्या घरावर पूर्ण अंधार टाकत असेल तर ते झाड लवकरात लवकर काढून किंवा तोडून टाकावे. असे झाड तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.